चला मित्रांनो, आपलं संपूर्ण डाळिंब लावलं झालेलं आहे आणि आता आपण चाललोय पाणी भरण्यासाठी आपण रात्री काही 2-1 तुकडे भरले होते आणि आता भरायचे 3 तुकडे. तर चला आपण जास्त वेळ न घालवता लगेच भरायला सुरुवात करू. आपलं वालं हे तुकडं झाल्यानंतर आपल्याला या तुकड्याला पाणी लावायचं होतं, पण काय म्हटलं आपल्याला 4 तुकडे भरायचे, त्याच्यामुळे या तुकड्याला आता पाणी लावून दिलेलं आहे आपण. आणि या तुकडं भरल्यानंतर या तुकड्याला पाणी लावायचं. सर्वात शेवटचे तुकडं असणार आहे. सर्वात पहिले तेच तुकडं लावलेलं आणि सर्वात शेवटी पाणी याला भरण्यात आलेलं आहे, कारण आता पाणी जसं उलटवलेलं आहे तसं आपण भरणार आहोत. त्याच्यामुळे म्हटलं आता असंच भरून घेऊ. आता सर्वात मोठ्या आपल्याला पाणी लावलेलं आणि या तुकड्याला सुरुवात करायची इथून. 12च्या आत मत झालेले आहे बघा, समोरचं पण तसंच आहे आणि इकडे पण 1-2 बारे तसे झालेले हे बघा. जिथं पाणी उलटवायचं आहे तिथंच डायरेक्ट आलेले. इथं एकच नाही, समोर 2-3 बारे दिले तिथं पण तसंच झालेलं होतं. डाळिंब लावलेलं होतं 5 तुकडे, तेवढं आपलं पाणी भरलं झालेलं आहे. आपले उरलेले होते 1-2 आणि हे तिसरं अर्ध बाकी होतं. हे तिघ तुकडे भरले गेलेले आणि हे 2 होते बाकी, हे पण 2 भरले गेलेले. म्हणजे असे 5 तुकडे होते आपले. हे 5 तुकडे भरले गेलेले डाळिंबचे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपलं सर्व डाळिंब लावलं गेलेलं आहे आणि सर्व पाणी भरलं पण गेलेलं आहे. आता मारू आपण पुढील ब्लॉग मध्ये फवारणी करायची. ते बघण्यासाठी तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आपण पुढील ब्लॉग मध्ये लवकरच. जय श्रीराम.